100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। कॉटन किंग स्टुडिओ मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा। नमस्कार, सुप्रभात महाराष्ट्र। आपण पाहता एबीपी माझा। मी श्रुती कुलकर्णी। या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक नजर टाकूया हेडलाईन्सवर। मतचोरीच्या आरोपांची चौकशी झाली तर 10 ते 12 वर्षांचा खेळ उघडा पडेल। राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य। मतदार याद्यांमध्ये घोळ झालाय, त्यावर सर्वांनी लक्ष ठेवा। पुण्यातील बैठकीत राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। भारत पाकिस्तान मॅचवरून ठाकरे आणि भाजपमध्ये सामना। गरम सिंदूरचं कोल्ड्रिंक झालं का? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। तर जावेद मियां सोबत बिर्याणी खाणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, फडणवीसांचा पलटवार। माझ्या विठ्ठलाला मी मटण खाल्लेलं चालतं, राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। तर यावर वारकरीच उत्तर देतील, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। गणेशोत्सवात सरप्राईज मिळेल, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे भेटणार का या प्रश्नावर अमित ठाकरेंचं उत्तर। तर मी कशाला सरप्राईज फोडू, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। मुंबईला जाण्यापूर्वी मनोज जरांगे पाटलांची आज शेवटची निर्णायक बैठक। या बैठकीत आरक्षणाच्या लढ्याबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता। तर सकाळी 9 वाजेपर्यंत संभाजीनगरचं युनिट बीडमध्ये दाखल होणार। शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकाच मंचावर। द्राक्ष परिसंवाद अंतर्गत 65व्या वार्षिक अधिवेशनासाठी दोघे एकाच मंचावर येणार असल्यानं चर्चांना उधाण। चिपळूणमधील पिंपरी नदीवरील पूल अधिकाऱ्यांच्या डोळ्या देखत कोसळला। वारंवार तक्रार करूनही प्रशासनानं दखल न घेतल्यानं पूल कोसळल्याचा ग्रामस्थांचा आरोप। राज ठाकरेंना शिवीगाळ करणाऱ्या सुजित दुबे विरोधात मनसे आक्रमक। परप्रांतीय सुजित दुबेच्या अनधिकृत वॉशिंग सेंटरची मनसैनिकांकडून तोडफोड। मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर साकारलं क्रिकेट म्युझियम। देशासह जगातील क्रिकेटचा इतिहास अनुभवता येणार। सुनील गावस्कर यांच्या योगदानालाही सलाम। नमस्ते,